आणि चला तर बघा, आज आपण कारले फ्राय बनवूया. आणि असे मस्त बघा छोटे छोटे कारले येतात. बघा किती छान आहे, एकदम छोटे छोटे कोवळी असे मस्त कारले आहेत. आपण एक छान असे मस्त कट करून घेऊया बघा. हे मस्त असे कट करून घेऊया छान बघा. चला आता आपण कट करूया कारले मध्ये. तर हे बघा असे मस्त, तर बघा असे मस्त आपण कारले. हे बघा एक लाल थोडंसं असं खराब निघलं, पण हे टाकून देऊया आणि दुसरं कारले घेऊया आपण. थोडेसे कारले छोटे आहेत, पण तर थोडेसे निब्बरवर काय अशा सगळ्या आपण बिया काढून घेऊया. अशा सर्व आपण बियाणं काढून घेऊया या कारल्यामधल्या. आणि बघा थोडेसे जरा कारले निब्बरच आहे बघा थोडं. आपण बघा सगळ्या बिया काढून घेतलेल्या. हे बघा मस्त आपण बे सगळ्या काढून घेतलेले होते. हे पण थोडंसं पिकलेलं आहे, पण हे पण काढून घेऊया बघा. हे बघा कारले शिजायला टाकलेले आहेत थोडेसे. आणि इथं बघा असं मस्त फुलावर आणि बटाट्याची भाजी बनवली सुनबाई नाही. आणि बघा मीठ टाकून घेतले याच्यामध्ये. बघा किती मीठ टाकून घेतलेलं आपण कारल्यामध्ये. आणि कारल्या टाकून ना शिजून घेऊया बघा. आणि बघा इथं मी कांदा टाकून घेतलाय बघा. कांद्याने कारला अजिबात कडू होत नाही ना, त्यामुळे मी कांदा आणि मीठ शिजायला टाकलेलं आहे बघा. आणि बघा आपण कारले शिजले का नाही थोडेसे असे मस्त चाकून आपण चेक करणार आहे बघा. कारले पण छान शिजलेले येते हे बघा. थोडेसे कारले काढून घेते आणि मस्त पाण्याने धुवून आपण फ्राय करूया. आणि बघा मस्त असे 2 पाण्यात कारले मस्त पिळून घेतलेले, एकदम कडू बिडू काहीच नाही बरं का. वास आहे बघा, छान असे पिळून घेतलेले आहेत.
असे मस्त पिळून घेतलेले आपण. नंतर बघा मी बाजरीचं पीठ घेतलेले थोडं, त्यामध्ये बघा थोडा मसाला आणि मीठ. आणि हे बघा असं मस्त मसाला सगळं मिक्स करून घेतलं आहे. बाजरीच्या पिठामध्ये तळले ना एकदम मस्त असे कारले होतात कडक, एकदम कुरकुरीत, खायला पण छान आहे बघा. आता असे मस्त आपण कारले सगळे लावून घ्यायचे पिठीवर. आणि हे बघा असे मस्त सगळे कारले आपण टाकून घेतले आहे बघा. असे छोटे करून असे दाबून घ्यायचे बघा, एकदम मस्त कारले होतात. हे बघा सगळे कारले असे मी पलटी करून घेतलेले आहेत. तर हे पण असे हे बघा किती छान असे मस्त आपले कारले झालेले एकदम. हे बघा किती मस्त असे कारले झालेले आहेत.